पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता, मात्र तरीही धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर पोहोचले। सकाळपासून नेमकं काय घडलं आपण पाहतोय। सकाळपासून धनंजय देशमुख हे आपल्या घराच्या बाहेर असलेल्या मंडपामध्ये बसून होते। त्यानंतर आता फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे, अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे। या गाडीच्या सहाय्याने शिडीचा वापर करून धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जाईल। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। एकीकडे धनंजय देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, ते टाकीवर चढलेले आहेत आणि सोबतच फायर ब्रिगेडची अग्निशमन दलाची गाडी ही या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपल्यासोबत गृहराज्यमंत्री पंकज भोयर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज जी, हे आपण पाहतोय मागचा साधारण तासभर झाला असेल, तासाभरापासून धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या घेऊन त्या पाण्याच्या टाकीवर पोहोचलेले आहेत। स्वतः अधीक्षक, पोलीस अधीक्षक सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। तुम्ही या प्रकरणाची काही माहिती घेतली का? तुमच्यापर्यंत काय तपशील पोहोचतोय? बीडच्या प्रकरणामध्ये सरकार अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे। या आधी देखील देशमुख कुटुंबियांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। अजून देखील त्यांच्या काही मागण्या असेल तर निश्चितपणे सरकार त्या मागण्यांवर विचार करेल आणि चौकशी चालू आहे। चौकशीनंतर योग्य ती कारवाई प्रत्येक आरोपीवर त्या ठिकाणी होणार आहे। बरं पंकज जी, त्यांच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या सुद्धा सांगतो। वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी, वाल्मिक कराडवर 302च्या अंतर्गत कारवाई व्हावी, त्यानंतर जी कारवाई केली जाते, जी चौकशी केली जाते ती नेमकी कशा प्रकारे केली जाते त्याची माहिती निदान कुटुंबियांना द्यावी, ग्रामस्थांना राहिलं किंवा संपूर्ण राज्याला राहिलं निदान कुटुंबियांना द्यावी, दिली जावी अशी मागणी त्यांची आहे। काल त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली होती, या मागण्या बोलून दाखवलेलं होतं। हे का घडत नाहीये? चौकशी पारदर्शक व्हावी याच्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटीच्या मार्फत सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। तर निश्चितपणे जे आरोपी राहील त्यांच्यावर कारवाई होईल ना। पंकज जी, एसआयटी नेमलेली आहे, सीआयडीचं पथक आहे, न्यायालयीन चौकशी होणार आहे, बीडचे स्थानिक पोलीस आहेत, सगळं मान्य आहे। त्यांची मागणी अशी आहे की नेमकी चौकशी काय होते, नेमकी कारवाई काय होते ते निदान कुटुंबियांना सांगावं, ते का सांगितलं जात नाहीये? नाही, निश्चितपणे त्यांना जी माहिती हवी आहे ती प्रशासनाकडून दिली जाईल, शासनाकडून देखील दिला जाईल। परंतु असं आहे की त्यांनी संवाद सुरू ठेवावा, त्याच्यामध्ये विरोधकांनी राजकारण न करता संवाद सुरू ठेवावा। धन्यवाद। दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण मस्साजोग मधून आपण पाहतोय। मस्साजोग मध्ये ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत, ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण